जयश्री साळुंखे स्वाध्याय अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, मागचा जो मी व्हिडिओ घेतला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डेप्युटी कलेक्टर कसं बनायचं, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी अगदी बारीक ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या बघितल्या होत्या, ठीक आहे. आता त्याच्या पुढे काय, मी तुम्हाला सिलेबस त्याच्यामध्ये सांगितला होता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 टप्पे असतात. मग आता हे जे 3 टप्पे आहे यांच्यामधला सिलेबस पण मी तुम्हाला सांगितला होता. पण त्यावेळेला तो जो सिलेबस मी तुम्हाला सांगितला होता तो अगदी जसाच्या तसा, म्हणजे आपल्याला वेबसाईटवर जो सिलेबस मिळतो, वेबसाईटवर म्हणजे कुठल्या वेबसाईटवर, तर आयोगाच्या वेबसाईटवर जो काही ऑफिशियल सिलेबस येतो तो ऑफिशियल सिलेबस मी तुम्हाला सांगितलं होतं. ज्याच्यामध्ये प्रिलिम्सचं जर आपण बघितलं तर प्रिलिम मध्ये मोजून 6 पॉईंट्स आपल्याला दिसतात. मग आता हे जे 6-7 पॉईंट्स आहेत एवढा 6-7 पॉईंट्सचा अभ्यास कसा करायचा हा प्रश्न आपल्याला पडतो. किंवा आता त्याच्यामध्ये नक्की वाचायचं काय, त्याच्यामध्ये नक्की अभ्यास काय करायचा, काय बघायचं, कुठले पुस्तकं वाचायचे, हा सगळं आपल्याला खूप सारे प्रश्न येत असतात, ठीक आहे. आणि नवीन जे विद्यार्थी आहात तुम्ही, की ज्यांचं आता ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा आता तुम्ही फायनल इयरला आहात आणि तुम्ही विचार करताय की आपल्याला एमपीएससीची एक्झाम द्यायची, मग त्यांच्यासाठी तर हा प्रश्न जो असतो ना खूप मोठा असतो की नक्की सिलेबस काय आहे, किंवा ते जो एक पॉईंट दिलेला आहे तो एक पॉईंट एका विषयाचा दिलेला आहे, इतिहासाचा एक पॉईंट दिलेला आहे, भूगोलाचा एक पॉईंट दिलेला आहे, तो एक पॉईंट साठी लोक एवढाले मोठाले पुस्तकं का वाचतात, हा सगळा प्रश्न आपल्याला पडत असतो, बरोबर. मग आता या प्रश्नांची जी काही उत्तर आहेत ती उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, ठीक आहे. सगळ्या विषयांचे मी असे वेगळे तुम्हाला प्रॉपर डिटेलमध्ये सिलेबस देणार आहे. आज आपण सिलेबस बघणार आहोत भूगोलाचा, ठीक आहे. आता भूगोलाचा सिलेबस बघत असताना माझी एक तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा आम्ही पोहोचू आणि जास्तीत जास्त तुमचं जे काही फ्रेंड सर्कल आहे त्यांचं पण चांगलं होईल, आम्हाला पण व्ह्यूज मिळतील आणि आपण सगळे एकमेकांना बेनिफिशियल ठरू. आणि त्याहीपेक्षा जास्त तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ मी 101% सांगते की फायद्याचा येणार आहे, ठीक आहे. तो मी नेहमी म्हणते की जास्त भापट पसार आपण करायचा नाही, विनाकारांचं जास्त बडबड न करता आपण डायरेक्टली आता व्हिडिओला सुरुवात करूया, ठीक आहे. तर जॉग्राफीचा आज आपण बघणार आहोत. जॉग्राफीचा जर आपण विचार केला तर आपल्याला हे 5-6 पॉईंट जे आहेत त्या एक लाईन मध्ये दिसत असतात, ठीक आहे. मी तुम्हाला म्हणाले प्रीचा जो सिलेबस आहे, प्रीच्या सिलेबसमध्ये जॉग्राफीचा एक मुद्दा आहे, ठीक आहे. आता ह्या एक मुद्द्यामध्ये काय काय येतं, तर ह्या एका मुद्द्यामध्ये येतं तुमचं भौतिक भूगोल, आर्थिक भूगोल, पर्यावरणीय भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल, ठीक आहे. सोशल जिओग्राफी पण येतं. तर हे सगळे जे आहे याच्यामध्ये अजून डिटेल्ड पॉईंट येतात. मग हे डिटेल पॉईंट्स काय आहे, आता मी इथे तुम्हाला फक्त इथे टॉपिक्स दिलेले आहेत, हे टॉपिक आपण आज जाऊन पूर्ण अजून डिटेलमध्ये बघणार आहे, ठीक आहे. ते काही खूप असं डोक्यात हे नका ठेवू की एवढं सगळं आपल्याला करायचं, मग एवढं कधी होणार, एवढं कसं होणार. जर तुमच्याकडे अजून 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष असतील तर 2 वर्षामध्ये हा संपूर्ण अभ्यास तुमचा अतिशय व्यवस्थित होतो आणि सर्व विषयांचा होतो, ठीक आहे. 1.5 ते 2 वर्षामध्ये तुम्ही आरामात डिग्री काढू शकताय, ठीक आहे. तो पहिला जो पॉईंट आहे भौतिक भूगोलाचा, तो भौतिक भूगोलाचा पॉईंट आपण सुरू करूया. भौतिक भूगोलामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला पहिला जो पॉइंट आहे भौतिक भूगोलामध्ये तो आहे पृथ्वीची रचना, ठीक आहे. स्ट्रक्चर ऑफ द अर्थ, अर्थ कशा पद्धतीची आहे. याच्याही पुढे जाऊन मी अजून म्हणेल की पृथ्वीच्या निर्मितीचा सिद्धांत जो आहे किंवा ओरिजिन ऑफ अर्थ हा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत आपल्याला अभ्यास करायचे. वेगळे शास्त्रज्ञ होते, वेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगळे सिद्धांत मांडले, मग कोणी काय सांगितलंय त्या पद्धतीने आपल्याला ते लक्षात ठेवायचंय, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पृथ्वीचे काही अंतर्गत थर आहे, ठीक आहे. मग कुठले, क्रस्ट, मेंटल आणि कोअर, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे की आपली पृथ्वी अशा पद्धतीने, तिचा जर असा पीस आपण बघितला तर इथे सगळ्यात वर जिथे आपण राहत असतो हा असतो क्रस्टचा पार्ट, त्याच्यानंतर हा मधला जो पार्ट असतो हा असतो मेंटलचा पार्ट. मेंटल म्हणजे ते डोके मेंटल नाही, याला मेंटल म्हणतात, मॅन्टल म्हणतात ऍक्च्युली, मेंटल नाही म्हणत, मॅन्टल म्हणतात. आणि आतमधला जो असतो तो कोअर असतो किंवा त्याला मराठीमध्ये आपण गाभा म्हणतो. तर यांच्या तिघांच्या ज्या काही वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती पाहिजे. कोण किती किलोमीटर पर्यंत आहे, कोणाची घनता किती आहे, किंवा ह्याचे छोटे मुद्दे आहेत ना, हे सगळे छोटे मुद्दे आपल्याला पाहिजे की याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये काय आहे, ठीक आहे. याच्यामध्ये बघा हे बनलेलं आहे सायल, सिग्मा आणि नाईफ, NIFE, ठीक आहे. सायल म्हणजे काय, सिलिका आणि अल्युमिनियम, सिलिका आणि मॅग्नेशियम, निकेल आणि आयर्न, फेरस, याच्यापासून हे बनलेलं आहे.
किंवा सगळ्यात मोठ्या प्रमाणावर हे मिनरल जिथे सापडत असतात. आता हे तर मी तुम्हाला सांगून दिलं. अशा पद्धतीने अजून काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बारीक बारीक ज्या काही प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला बघाव्या लागतात. ठीक आहे, त्याच्या पुढे आपण जाऊया. त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो आहे प्लेट टेक्टॉनिकचा सिद्धांत. मग प्लेट्स म्हणजे काय, मग त्या प्लेट टेक्टॉनिकचा सिद्धांत काय आहे, तो कुणी मांडला, कशा पद्धतीने मांडला. ठीक आहे, खंड संचलनाचे जे सिद्धांत आहे, ठीक आहे, ते खंड संचलनाचे सिद्धांत काय सांगतात किंवा खंड म्हणजे काय, त्यांचं संचलन होणं म्हणजे काय. ठीक आहे, हे सगळेच्या सगळे जे पॉइंट्स आहेत हे सगळे पॉइंट्स आपल्याला बघायचे. सगळ्यात महत्वाचं हे जे सिद्धांत आहेत हे सिद्धांत मांडले कोणी आहेत, हे कोणी मांडले याच्यावर प्रश्न येतात. ठीक आहे, खंड संचलनाचा सिद्धांत कोणी मांडला, प्लेट टेक्टॉनिकचा सिद्धांत कोणी मांडला, पृथ्वीच्या निर्मितीचे जे काही वेगळे वेगळे सिद्धांत आहेत ते कोणी मांडलेले आहेत, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर पृथ्वीच्या रचनेच्या अंतर्गतच आपल्याला एक मुद्दा अजून बघायचा असतो, तो म्हणजे ज्वालामुखी जे असतात. कारण की ज्वालामुखी काय आहे, ज्वालामुखींपासून नवीन खंड किंवा नवीन जमीन तयार होते. बरोबर, नवीन जमीन तयार कशापासून होते, ज्वालामुखीपासून होते. भूकंप, पर्वत निर्मितीच्या ज्या काही वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला पृथ्वीची रचना याच्यामध्ये बघाव्या लागतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो आपला स्थलरूपे, लँडफॉर्म्स. वेगळे वेगळे लँडफॉर्म्स असतात. जे लँडफॉर्म्स कशामुळे तयार झालेले, वेगळ्या वेगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज चालू असतात पृथ्वीवर कॉन्स्टंटली, की ज्या पूर्वीपासून सुरू होत्या आणि आताही त्या ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत आणि ह्या अशाच ऍक्टिव्हिटी कायमस्वरूपी चालू राहणार आहेत. तर अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीजवरनं जे काही वेगळे वेगळे लँडफॉर्म्स तयार झालेले आहेत ते लँडफॉर्म्स बद्दलची आपल्याला माहिती असायला हवी. ठीक आहे, मग आता पहिलं बघूयात आपण स्थलरूपांची निर्मिती. हे जे लँडफॉर्म्स आहेत हे लँडफॉर्म्स कसे तयार झाले. मग वेगळे वेगळे जे लँडफॉर्म्स आहेत तर अंतर्गत शक्तींनी सुद्धा तयार झाले आणि बाह्य शक्तींनी सुद्धा तयार झालेले आहेत. ठीक आहे, मग कुठल्या पद्धतीच्या अंतर्गत शक्ती असतात, कुठल्या पद्धतीच्या बाह्य शक्ती असतात, अंतर्गत शक्तींपासून कुठले तयार होतात, बाह्य शक्तींपासून कुठले तयार होतात, किंवा मग आता नदीपासून काय तयार होतात हे पुढे दिलेलं आहे मी. पर्वत कशा पद्धतीने तयार होतात, पठार कशा तयार पद्धतीने होतात, दऱ्या कशा तयार होतात, समुद्र किनारे कसे तयार होतात, वाळवंटांमध्ये कशा पद्धतीचे लँडफॉर्म्स आपल्याला बघायला मिळतात, हिम नदी कशा पद्धतीने, हिम नदीचे जे प्रदेश आहेत तिथे आपल्याला काय काय वेगळे वेगळे लँडफॉर्म्स बघायला मिळतात. ठीक आहे, समुद्र किनाऱ्यांवर जर आपण गेलो तर आपण भेट देतो. ठीक आहे, आपल्याकडे सुद्धा आहेत. आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचा भूगोल ज्या वेळेला बघू त्यावेळेला मी सांगेल तुम्हाला आपल्याला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलाय. मला ना सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा की महाराष्ट्राला, स्पेसिफिक महाराष्ट्राला विचारते मी, महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचंय. ठीक आहे, गुगल करा किंवा पुस्तकं असतील पुस्तकं वाचा, उत्तर मात्र सांगायचंय. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक छोटासा फक्त तो एक एक्झाम्पल देते की समुद्र किनाऱ्यांवर जर आपण गेलो तर आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे लँडफॉर्म्स बघायला मिळतात. ठीक आहे, त्यातलं एक सगळ्यात फेमस म्हणजे जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे काय, तर बीच. ठीक आहे, बीचवर आपण जात असतो. मग हे बीच कशा पद्धतीने तयार होतात, किंवा समुद्र किनाऱ्यांवर आतमध्ये काही गुहा असतात त्या गुहा कशा तयार होतात, किंवा समुद्र किनाऱ्यांवर बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं की आजूबाजूला काही नसतं आणि एक दगड उभा असतो किंवा एका दगडाची अशी कमान सारखं असतं, तर ते कशामुळे तयार होतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्थलरूपांमध्ये शिकायच्या असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर इरोजन आणि डिपॉझिशनच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया आपल्याला बघाव्या लागतात. मग इरोजन आणि डिपॉझिशन कसलं, तर मातीचं इरोजन किंवा दगडांचं इरोजन, मातीचं इरोजन नाही, डिपॉझिशन मातीचं होणार आहे, इरोजन जे आहे ते इरोजन तुमचं दगडांचं होणार आहे. ठीक आहे, मग दगडांचं होणारं इरोजन, मग त्या दगडांचं इरोजन होऊन काय तयार होतं, मग रॉक सायकल जी आहे आपली ती रॉक सायकल कशा पद्धतीने काम करते, त्याच्यामध्ये इरोजनचा पार्ट काय आहे, डिपॉझिशनचा पार्ट काय आहे. ठीक आहे, हे सगळंच्या सगळं आपल्याला बघावं लागतं. ठीक आहे, तो अशा पद्धतीने स्थलरूपे जे आहेत ती स्थलरूपांमधून आपल्याला हे वेगळे वेगळे स्थलरूप कशा पद्धतीने तयार झाले ते बघावे लागणार आहे. ठीक आहे, पुढचं बघूयात आपण वातावरण आणि हवामान. ठीक आहे, क्लायमेट अँड वेदर. आता क्लायमेट आणि वेदर ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला असं वाटतं क्लायमेट आणि वेदर सारखं आहे. मला परत आहे ना, जाऊ द्या किती गोष्टी कमेंटमध्ये सांगणार ना तुम्ही. क्लायमेट आणि वेदर मधला जर शक्य झालं ना तर मला प्रयत्न करा, तुम्ही प्रयत्न करा, मला सांगा किंवा नका सांगू, शक्य झालं तर तुम्ही कमेंटमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन क्लायमेट अँड वेदर. खूप छोटासा डिफरन्स आहे, खूप छोटासा डिफरन्स आहे. म्हणजे जर समजा तुम्ही 5वी 6वीचं पुस्तक वगैरे काढलं ना त्याच्यातही तुम्हाला सापडून जाईल की क्लायमेट आणि वेदर यांच्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. ठीक आहे, तो क्लायमेट आणि वेदर, हवामान आणि वातावरण याच्या मधला आपल्याला मी तुम्हाला डिफरन्स सांगितला. आता त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे
ते बघूया. वातावरणाची रचना. आता वातावरणाचे थर आहेत हे आपण अगदी 5वी 6वी 7वी भूगोलात शिकलेलो आहे, पर्यावरणामध्ये शिकलेलो आहे. ठीक आहे. तर ते जे रचना आहे, वातावरणाची जी रचना आहे ती रचना आपल्याला बघायची आहे. ठीक आहे. वातावरणामध्ये काय काय घटक असतात, कुठला घटक किती प्रतिशत असतो, किती % मध्ये असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. तापमानाचं वितरण कसं असतं, तापमानाचं वितरण म्हणजे कुठल्या याच्याने हे विचारताय, तर तुमचं लॅटिट्यूडनल, लॉन्जिट्युडनल जर तापमानाचा वितरणाचा विचार केला तर ते कसं असतं. ठीक आहे. पृथ्वीच्या एकंदरीत पृथ्वीच्या सरफेसवर जर विचार केला तर कुठल्या एरियामध्ये तापमान किती असणार आहे हे कशावरनं ठरतं, आणि त्याचं वितरण जे आहे ते कुठे किती दिलं गेलेलं आहे. दिलं गेलेलं म्हणजे आपण दिलंय का नाही, नॅचरली आहे ते. सूर्याकडनं जो काही प्रकाश येतो त्या प्रकाशामुळे जे काही टेम्परेचर वाढत असतं ते टेम्परेचर कुठे किती पद्धतीने वाढतं. आता आपल्याला एक अगदी बेसिक माहिती आहे की जर आपण इक्वेटरला गेलो, जर आपण विषुववृत्ताला गेलो तर विषुववृत्ताला सगळ्यात जास्त तापमान असणार आहे. तेच जर आपण पोलर रिजनला गेलो तर पोलर रिजनमध्ये सगळ्यात कमी तापमान असणार आहे. इतकं बेसिक आहे हे. हे काही खूप अगदी रॉकेट सायन्स नाही करायचं, तुम्हाला बेसिक बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या, पण त्या बेसिक गोष्टी करताना खूप डिटेलमध्ये करायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दाब व वारे प्रणाली. ठीक आहे. आता हे दाब आणि वारे जे आहेत हे तुम्हाला 8वी 9वीचा जो काही भूगोल आहे आपला, 8वी 9वीचा जर स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला हे दाब आणि वारे प्रणाली ज्या आहेत त्या अतिशय व्यवस्थित पद्धतीने समजणार आहेत. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप काही अगदी डिटेलमध्ये जाऊन काहीतरी खूप मोठं जाड पुस्तक काढायची गरज नाहीये, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिलेलं आहे बऱ्यापैकी बेसिक बेसिक. ठीक आहे. त्याच्यानंतर मान्सून प्रणाली. आता भारतामध्ये कुठल्या पद्धतीचा मान्सून येतो, आपल्याकडे 2 वेगळ्या वेगळ्या पद्धतींचे मान्सून आहेत. ठीक आहे. एक येतो आपला नैऋत्यकडनं. ठीक आहे. एक येतो आपला नैऋत्यकडनं आणि दुसरा येतो आपला वायव्यकडनं. ठीक आहे. तो हे कुठल्या काळामध्ये येतात ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण नेहमी ऐकत असतो की नैऋत्य मान्सून वारे, नैऋत्य मान्सून वारे, आणि मग आपण प्रश्न नीट वाचत नाही आणि मग त्याच्यामुळे काय होतं, हा वायव्यवाला जो आहे त्याच्याकडे आपलं लक्ष राहत नाही. ठीक आहे. तो इतक्या बेसिक मग हे कधी कुठल्या काळामध्ये कुठले वारे वाहत असतात ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय आणि जागतिक मान्सून. मग आता हा भारतीय मान्सून जो आहे तो तर आपल्याला माहिती पाहिजे, पण थोडासा आपल्याला जगाच्या बाबतीत सुद्धा मान्सूनच्या बाबतीतला विचार थोडासा माहिती पाहिजे. ठीक आहे. की कुठल्या पद्धतीने कुठे कुठले वारे येतात. आता वारे प्रणाली आपण जर अभ्यास केली ना तर त्याच्यातनं आपल्याला हा अभ्यास जो आहे तो बऱ्यापैकी समजतो. पर्जन्याचे प्रकार आणि वितरण. आता हे आपल्याला पर्जन्याचे प्रकार तर आपल्याला टाइप्स ऑफ रेन जे आहे, टाइप्स ऑफ पर्जन्य जे आहे ते तर आपल्याला सगळीकडे बघायचं आहे. ठीक आहे. पण याचं भारतामध्ये कुठल्या प्रकारचं पर्जन्य आपल्याला बघायला मिळतं ते आपल्याला जास्त लक्षात ठेवायचं आहे. मग भारतामध्ये पण आपल्याला समुद्र किनाऱ्यावर कुठलं आहे, इकडे वर हिमालयाच्या रिजन मध्ये कुठलं आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या बघायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला हवामानातील बदल, वातावरणीय चक्रे आणि ऋतू परिवर्तन. ठीक आहे. हे काही खूप असं एक्सप्लेन करणार का नाहीये. हवामानामध्ये जे काही बदल होत आहेत ते कशामुळे होत आहेत, का होत आहेत, त्याला नैसर्गिक कारणं कुठली, त्याला मानवीय कारणं कुठली आहे, ही सगळीच्या सगळी गोष्ट जी आहेत ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉइल्स. पुढचा जो मुख्य मुद्दा आहे आपला तो आहे मृदा, सॉइल्स. आता मृदेचा विषय जर घेतला तर सगळ्यात पहिले काय, साधं सोपं आहे की मृदा कशा पद्धतीने तयार होते, बट ऑब्व्हियसली मग ती कशा पद्धतीने तयार होते ते आपल्याला माहिती पाहिजे. दुसरं, त्याचे जे काही वेगळे वेगळे प्रकार आहे, मग कुठले कुठले प्रकार, काळी आहे, लाल आहे, गाळ आहे, लॅटराइट आहे, क्षारीय मृदा आहे, वालुकामय मृदा आहे, किंवा अजून काही मृदांचे वेगळे वेगळे प्रकार असतील. परत मी तुम्हाला सांगेल 7वी 8वी 9वीचे जे काही भूगोलाचे पुस्तक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे मृदांचे प्रकार वगैरे दिलेले आहेत. किंवा तेच तुम्ही जर 10वीचं भूगोलाचं पुस्तक घेतलं तर 10वीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला भारत आणि ब्राझील यांचं दोघांचं कंपॅरिझन दिलेलं आहे. त्या कंपॅरिझन मध्ये जर तुम्ही बघितलं ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला सॉइल्स हा एक चॅप्टर सापडणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला भारतामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची मृदा आढळते, कुठल्या कुठल्या एरियामध्ये, ते पण दिलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मृदा अपक्षरण आणि संवर्धन उपाय. मग मृदेचं जे अपक्षरण होतं ते कशा पद्धतीने होतं आणि मृदेचं संवर्धन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे आणि का केलं गेलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं का केलं गेलं पाहिजे आणि दुसरं काय, कसं केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जिथे जिथे आपण एमपीएससी ची तयारी करतो, जिथे जिथे आपल्याला दिसेल ना की महाराष्ट्राचं नाव आलेलं आहे, ते मुद्दे आपल्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक. महाराष्ट्रामधल्या मृदेचे प्रकार आणि वितरण. आपल्याकडे जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं, फक्त महाराष्ट्रामध्येच आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मातींचे किंवा मृदांचे प्रकार बघायला मिळतात. ठीक आहे.
कोकणामध्ये गेलं तर वेगळी मृदा आहे, तिकडे वर नागपूर वगैरे साईडला गेलं तर तिकडे वेगळी मृदा आहे, जळगाव साईडला गेलात तुम्ही, प्रत्येक आपले जे काही विभाग पडलेले आहेत ना, प्रत्येक विभागामध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारची माती आपल्याला बघायला मिळत असते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ते आपल्याला बघायचं आहे. आणि सगळ्यात जास्त कुठल्या प्रकारची माती महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत असेल तर ती आहे काळी माती. ठीक आहे, का काळी माती? कारण की महाराष्ट्र जो आहे तो तयार झाला डेक्कन प्लॅट्यू मध्ये. ठीक आहे, डेक्कन प्लॅट्यू म्हणजे काय? दख्खनचे पठार. ठीक आहे, आता हे दख्खनचं पठार जे आहे ते कसं तयार झालं होतं? ज्वालामुखीय उद्रेकामुळे तयार झालं होतं. मग ज्वालामुखीय उद्रेकामुळे तयार झालेल्या दख्खनच्या पठारामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त सापडतो तो बसाल्ट. आता बसाल्ट जो आहे हा काळ्या रंगाचा दगड आहे आणि म्हणून त्याचं अपक्षरण होऊन, बसाल्टचं अपक्षरण होऊन किंवा इरोजन म्हणूया आता, बसाल्टचं इरोजन होऊन तयार होते ती काळी मृदा. म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कुठली सापडत असेल तर ती काळी मृदा सापडते. ठीक आहे, आणि मग बाकीच्या ज्या मृदा आहेत त्या सुद्धा आपल्याकडे बऱ्यापैकी आहेत. ठीक आहे, मग ते सगळं जे आहे ते आपल्याला बघायचं. मग कुठली मृदा किती पर्सेंटमध्ये आहे, कुठल्या मृदेमध्ये कुठलं पीक येतं, कुठल्या मृदेला किती पाणी लागतं, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. वनस्पती, नॅचरल व्हेजिटेशन. आता कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वनस्पती, मग तुम्हाला इथे ते तुळस आहे का, आणि बाभूळ आहे का, निंब आहे का, पिंपळ आहे का, वड आहे का, असं नाही. ठीक आहे, हे जे वनस्पतींचे प्रकार आहेत ते कसे आहेत? आपल्या उष्णकटिबंधीय वनस्पती, शीतकटिबंधीय वनस्पती आणि समशीतोष्ण कटिबंधीय वनस्पती. ठीक आहे, मग आता उष्ण, शीत आणि समशीतोष्ण हे जर आपण वर्ल्डच्या हिशोबाने, मी मागे माप मुद्दाम लावून ठेवलेला आहे. काय होतं ना की जिओग्राफीच्या वेळेला आपल्याला जर मागे असा मॅप असेल ना तर आपल्याला पटापट गोष्टी लक्षात येतात. ठीक आहे, तो जर समजा आपण विचार केला तर विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकर वृत्त अशा पद्धतीने 3 वृत्त येतात आपले, बरोबर. हा जर समजा आपण पूर्ण प्लॅनेट पकडला तर मध्यभागी येतं तुमचं विषुववृत्त, वर येतं तुमचं कर्कवृत्त, खाली येतं तुमचं मकर वृत्त. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले तर हे माहिती पाहिजे की उष्णकटिबंधीय प्रदेश कुठले, शीत प्रदेश कुठले आणि समशीतोष्ण प्रदेश कुठले. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपल्याला त्या कन्सेप्ट माहिती पाहिजे. त्या कन्सेप्ट माहिती असेल तर आपल्याला लक्षात येणार आहे की तिथे कुठल्या प्रकारचे झाडं लागतात. ठीक आहे, तिथे कुठल्या प्रकारचं पर्जन्य पडतं. मुळात काय आहे जॉग्राफीमध्ये, जॉग्राफीमध्ये प्रत्येक गोष्ट ही एकमेकासोबत कनेक्टेड आहे. ठीक आहे, तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल ना त्याला लिंक करून तुम्ही दुसरी गोष्ट कुठेतरी कनेक्ट करू शकताय. ठीक आहे, त्याच्यामुळे काय आहे की ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी वाचताना शांत डोक्याने वाचायच्या. अरे हे इथे असं दिसतंय, मग हे तिकडे आपण कनेक्ट करू शकतोय का? अच्छा, इथे हे ह्या पद्धतीची, ह्या मातीमध्ये ह्या पद्धतीची झाडं लागतात. मग आता इथे ही माती जर दिसते म्हणजे इथे पण आपल्याला हीच झाडं बघायला मिळणार. हे खूप साधं आहे, खूप साधं आहे. आणि जर तुम्ही तेवढं डोकं तुमचं थाऱ्यावर ठेवून किंवा डोकं शांत ठेवून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला खूप छान पद्धतीने हे सगळं लक्षात येईल. ठीक आहे, पुढे बघूयात आपण भारतातील नैसर्गिक वनस्पती क्षेत्रे. भारतामध्ये कुठली कुठली नैसर्गिक वनक्षेत्रे आहेत, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख वन प्रकार. मग आता महाराष्ट्राचं परत मी तुम्हाला तेच सांगते की महाराष्ट्राचं नाव आलं ना की आपल्याला क्लिक झालं पाहिजे की अरे हे मोस्ट आयएमपी, आपल्याला एक्झामला हे काय आहे, मोस्ट आयएमपी. ठीक आहे, मग साग, तेंदू, बांबू ह्याचे वेगळे वेगळे जे वनप्रकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात ते आपल्याला महत्वाचे. मग ते कुठे आहेत, कसे आहेत, हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं. वनीकरण आणि वनसंवर्धन. मग आता वनीकरणाशी रिलेटेड किंवा वनसंवर्धनाशी रिलेटेड जे काही ऍक्ट्स असतील किंवा जे काही रिसेंट करंटमध्ये जर तुम्हाला काही असेल की एखादा नवीन GR आलेला असेल किंवा एखादं नवीन काहीतरी गव्हर्नमेंटने उपक्रम सुरू केलेला असेल, काही नवीन स्कीम सुरू केलेली असेल तर ते सुद्धा आपल्याला लगेच इथे माहित पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. नद्या, रिव्हर्स अँड ड्रेनेज सिस्टीम. आता रिव्हर्स अँड ड्रेनेज सिस्टीम जर आपण बघितलं तर भारतातल्या प्रमुख नदी प्रणाली ज्या काही आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे. मग कुठल्या कुठल्या त्या गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू, गोदावरी, कृष्णा, नर्मदा, तापी ह्या सगळ्याच्या सगळ्या नद्या ज्या आहेत, म्हणजे काय करायचं, वरून सुरुवात करायची. भारतामधले वरून सुरुवात करायची. वरून सुरुवात केलं, तिथे पहिली झाली, नंतर ही दुसरी झाली, ही इकडनं येणारी तिसरी झाली, त्याच्यानंतर इथे नर्मदा, तापी झाल्या, त्याच्यानंतर इकडनं गोदावरी झाली, लगेच भीमा झाली. अशा पद्धतीने नद्यांचा अभ्यास करायचा. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला इझी जाईल ते. जर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केला तर तो तुम्हाला इझी जाणार. ठीक आहे,
जलसंधारण व सिंचनाचे महत्व. आता जलसंधारणाचे जे काही वेगळे वेगळे प्रकल्प आहेत ते सगळे प्रकल्प आपल्याला माहिती पाहिजे. तर त्याच्यामध्ये जर आपण थोडासा अजून विचार केला तर आपल्याला धरणं माहिती पाहिजे, कुठलं धरण कुठे बांधलेलं आहे ते माहिती पाहिजे, कुठल्या नदीवर आहे, कुठल्या शहरामध्ये आहे, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातले धरणं तर तुम्हाला माहितच पाहिजे. त्याच्यानंतर नदी जल प्रदूषण आणि पुनर्वापर. नदीतलं जे पाण्याचं प्रदूषण होतंय, मग ते प्रदूषण रोखण्यासाठी काय केलं जातंय, गव्हर्नमेंटच्या काय स्कीम्स आहेत, हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. महाराष्ट्रातील नद्या गोदावरी, भीमा, कृष्णा आणि वैनगंगा, ज्या मोठ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या नद्या आहेत त्यांच्याबद्दलची सगळी माहिती. मग आता याच्यामध्ये अजून मी तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन सांगते की नुसत्या नद्यांची नावं पाठ करून होणार नाहीये. ठीक आहे. तुम्ही म्हणाल की मॅडम आम्हाला माहिती आहे गोदावरी काय आहे, कुठे आहे, कशी आहे, पण तुम्हाला त्याच्यापासून येणाऱ्या, आता समजा ही गोदावरी अशी फ्लो करते, ठीक आहे, ही इथे तयार झाली आणि ही इकडे बे ऑफ बंगालमध्ये गेली. ठीक आहे. आता इथं ना तिला येऊन मिळणाऱ्या ज्या काही लेफ्ट बँकच्या किंवा ज्या काही राईट साईडच्या ज्या नद्या आहेत, ह्या सगळ्या नद्यांची नावं आपल्याला माहिती पाहिजे. कुठली नदी कुठून येऊन मिळते. बऱ्याचदा आयोग काय करतं, त्याला लिटरली अशा नावांच्या पद्धतीने तुम्हाला अरेंज करायला लावतं. पूर्वेकडनं पश्चिमेकडे, पश्चिमेकडनं पूर्वेकडे, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, अशा पद्धतीचे नावं देतं. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे. आणि यालाच आपण म्हणतो ड्रेनेज सिस्टीम. मग वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या काही ड्रेनेज सिस्टीम असतील त्या ड्रेनेज सिस्टीम आपल्याला माहिती पाहिजे. प्रत्येक नदीची कुठली ड्रेनेज सिस्टीम आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. पुढचा मुद्दा आहे नैसर्गिक साधन संपत्ती. खनिज, वन, पाणी, माती, हवा, ह्या सगळ्यांचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार आणि त्यांचा सगळ्यांचा वापर जो आहे तो वापर हे आपल्याला माहिती पाहिजे. मग आता याच्यामध्ये अजून मी पुढे जाऊन सांगेल महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले खनिज कुठे कुठे सापडतात, त्याचा काय वापर होतो. त्याच्यानंतर भारतामध्ये हे कुठल्या खनिज कुठे सापडतात, भारतामधले वन तर आपण बघितलेत, पाण्याचं बघितलं, माती बघितली, हवा बघितली, तर ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी आपण मागे पण बघून झालेल्या आहेत. ठीक आहे. भारतातील आणि महाराष्ट्रातील नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण, कुठे सापडतात, कुठे काय सापडतं, त्याच्या आजूबाजूला कुठले उद्योग तयार झालेले आहेत आणि ह्या सगळ्या साधन संपत्तीचा, ह्या सगळ्या नॅचरल रिसोर्सेसचा शाश्वत वापर जो आहे तो कशा पद्धतीने केला जातो. ठीक आहे. तर एवढं सगळं आपल्याला बघायचंय. मित्रांनो, पुढचं बघण्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटंसं सांगते. मी आतापर्यंत तुम्हाला जे काही म्हणाले ना की हे तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये सापडेल, हे तुम्हाला ह्या इयत्तेच्या पुस्तकातनं बघायला मिळेल, हे तुम्हाला त्या इयत्तेच्या पुस्तकातनं बघायला मिळेल, ह्या सगळ्याच्या सगळ्या पुस्तकांचं आहे ना आपण सगळंच्या सगळं व्यवस्थित शिकवलेलं आहे. ठीक आहे. आपली एक बॅच आहे, त्या बॅचचं नाव आहे संपूर्ण स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच. ठीक आहे. ही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण घेतलेली आहे की ज्यांनी अतिशय म्हणजे जे अगदी नवीन आहेत, की पहिल्यांदा तुम्ही एमपीएससी बद्दल अभ्यास करतायत किंवा तुम्हाला अजून माहित नाहीये कसा अभ्यास करायचा आहे, काय अभ्यास करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आपण घेतलेली आहे. आणि त्यातही पुढे मी जाऊन सांगेन बरेचसे विद्यार्थी काय करतात माहिती का, म्हणजे तुम्हालाही कदाचित ऐकलं असेल, तुम्ही जर आधी अभ्यास केलेला असेल थोडाफार, तर तुम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं असेल की हे पुस्तक वाचा, ते पुस्तक वाचा, ह्या लेखकाचं वाचा, त्या लेखकाचं वाचा. मी तुम्हाला दर वेळेला हेच सांगत आलेली आहे की सगळ्यात आधी स्टेट बोर्ड वाचा. बॅच नाही घ्यायची, नका घेऊ, पण स्टेट बोर्ड वाचा. स्टेट बोर्ड वाचाल तर तुमचा फायदा. आणि स्टेट बोर्ड मधनं थेट 35 ते 40 प्रश्न येत असतात. ठीक आहे. आता हे 35 ते 40 प्रश्न जे आहेत ह्या प्रश्नांची ओरिएंटेड, म्हणजे खूप काही महाग बॅच नाही. तुम्ही बघत असाल की मूळ फीज जी आहे, मूळ फीज आहे बॅचची 3,999 आणि आपण जी बॅचला फी देतो आहोत, सध्या ऑफर चालू आहे, तर ती ऑफरची जी फीज आहे ती आहे 1499. ठीक आहे. 1499 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला मिळणार आहे. 1499 ची बॅच जर तुम्ही विकत घेतली तर तुम्हाला ते 35 ते 40 प्रश्न जे येणार आहेत ते कुठल्या पद्धतीने येतात, कशा पद्धतीने येतात, किंवा त्यातनं अजून काय विचारू शकतायत, त्याच्यामध्ये असणारे जे काही छोटे छोटे पॉइंटर्स आहेत ते सगळेच्या सगळे पॉइंटर किंवा एक्स्ट्राची जी काही माहिती आहे ती एक्स्ट्राची माहिती आणि लाईन बाय लाईन आपण पुस्तकं घेतलेली आहेत. ठीक आहे. तर अशी संपूर्ण स्टेट बोर्ड फाउंडेशनची बॅच जी आहे ती तुम्ही बघू शकता. 100 पेक्षा जास्त 80+ तासांचे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स बघायला मिळतील. जे काही पीवायक्यूज आहेत ते पीवायक्यूज तुम्हाला त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सर्व विषय, मग आता सर्व विषय म्हणजे कुठले कुठले, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. नागरिकशास्त्र म्हणजेच आपल्याला पॉलिटी जो आहे तो पॉलिटी, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर सायन्स, सायन्समध्ये सुद्धा बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री सगळं वेगळं वेगळं करून अशा पद्धतीने याच्यामध्ये बॅचेस जे आहेत त्या बॅचेस घेतलेल्या आहेत. ठीक आहे. तर ती बॅच जर तुम्ही विकत घेतली 1499 ची तर तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. आणि दुसरी जी बॅच असते, कुठल्याही एक्झामची तयारी ज्या वेळेला तुम्ही करायला सुरुवात करताय त्यावेळेला
आधी काय करायचंय तर आधी करायचंय आपल्याला PYQ. ठीक आहे, आधी काय करायचंय PYQ करायचे. सगळ्यात आधी आपण बघतो सिलेबस. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, मागचा जो व्हिडिओ होता ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठलीही एक्झाम जर आपल्याला द्यायची असेल कॉम्पिटेटिव्ह तर सगळ्यात आधी बघायचा आहे तो सिलेबस. सिलेबस नंतर बघायचे असतात ते आपल्याला PYQ. ठीक आहे, मग आता हे PYQ जे आहेत ते PYQ कसं बघायचं, नुसता पेपर घेतला आणि चाळून काढला आणि झालं बघितलं असं नसतं. PYQचं अनालिसिस करावं लागतं. मग आता आपल्याला विद्यार्थ्यांना लक्षात नाहीये की हे अनालिसिस कसं करायचं, तर ते अनालिसिस जे आहेत ते आमचे जे काही फॅकल्टीज आहेत त्या सगळ्या फॅकल्टीजने मिळून ते अनालिसिस तयार केले आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला अगदी कुठल्याही पद्धतीचं काम न करावं लागतं. फक्त तेवढे व्हिडिओ जरी बघितले ना तरी तुमचे PYQ जे आहे ते PYQ एकदम क्लिअर होतात. आणि PYQ का करायचं तर बऱ्याचदा काय होतं मित्रांनो की PYQ वरनं पुढे प्रश्न तयार होत असतो. ठीक आहे, म्हणजे आता या वेळेला एक्झाम मध्ये जर लेटचे आपण म्हणूयात फुलेंवर प्रश्न आला. ठीक आहे, या वेळेला फुलेंवर प्रश्न आला, फुलेंवर एखादा प्रश्न आलेला आहे, महात्मा ज्योतिराव फुलेंवर एखादा प्रश्न आलेला आहे, तो प्रश्न जो आहे तो प्रश्न आपल्याला पुढच्या वेळेला फुलेंच्या शिक्षकांवर येऊ शकतोय, फुलेंसोबत अजून रिलेटेड कोणा सावित्रीमाईंवर येऊ शकतोय, किंवा फुलेंनी ज्या काही शिक्षण संस्था सुरू केलेल्या आहेत त्याच्यावर येऊ शकतो. अशा पद्धतीने हे प्रश्न विचारले जातात. मग आता आमच्या शिक्षकांनी काय केलेलं आहे की तो जो काही प्रश्न असेल त्याचं डिटेल्ड अनालिसिस दिलेलं आहे, त्याच्याशी रिलेटेड जी काही त्या प्रश्नाशी रिलेटेड जी काही माहिती असेल ती सगळीच्या सगळी माहिती तिथे दिलेली आहे. ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात एलिमिनेशन कशा पद्धतीने करावं किंवा ज्या छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत, ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स सुद्धा सांगितलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने MPSC राज्यसेवा 2026 ची प्रिलिम्सची जी बॅच आहे ती प्रिलिम्सची बॅच तुम्ही घेऊ शकताय. बॅचची मूळ फी आहे 800 रुपये, परंतु तुम्हाला ऑफरमध्ये ती बॅच मिळणार आहे 499 रुपयामध्ये. 499 म्हणजे काहीच नाहीये. आपण मार्केटमध्ये गेलो की शर्ट विकत घेऊन येत असतो किंवा मुली जर तुम्ही बघत असाल तर आपण एखादा कुर्ता घेऊन येत असतो, त्या 500 रुपयामध्ये काही नाही. तो कुर्ता घेतो, तो कुर्ता 2-4 महिने घालतो आणि त्याच्यानंतर तो फेकून देतो. पण हे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला त्यातून मिळणारं नॉलेज फेकलं जाणार नाहीये. त्याच्यामुळे अतिशय कमीत कमी किमतीमध्ये आम्ही बॅचेस आणलेल्या आहेत आणि त्या बॅचेसचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी माझी प्रचंड इच्छा आहे. बघा, बळजबरी नाहीये, हे तुम्हालाही माहिती आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊयात. आर्थिक भूगोल. ठीक आहे, आर्थिक भूगोल जो आहे, आर्थिक भूगोलामध्ये काय काय येतं तुम्हाला आता. आर्थिक भूगोल म्हणजे काय ते पहिले समजून घ्या की जिथं ना आपली अर्थव्यवस्था तयार होत असते. इकॉनॉमिक्स मग आता इकॉनॉमिक वेगळं. आपण जे इकॉनॉमिक्स बघत असतो की इतकं त्याचं ह्या देशाची अर्थव्यवस्था इतकी पुढे गेली, ह्या देशाने अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी असं केलं, यांच्या बँकिंगमध्ये असे त्यांनी चेंजेस केले, रिफॉर्म्स केले, ही अर्थव्यवस्था आपल्याला इथे नाही बघायची. भूगोलाशी रिलेटेड काय काय आहे ते आपल्याला बघायचं. मग सगळ्यात पहिलं काय येणार आहे आपल्या हिशोबाने, भारताच्या हिशोबाने जर आपण बघितलं सगळ्यात पहिले येणार आहे शेती. ठीक आहे, शेती. मग आता शेती जी आहे भारतामधल्या शेतीचे प्रकार. ठीक आहे, मग सिंचित शेती आहे, सिंचन होणारी आहे, कोरडवाहू आहे, मिश्र आहे, बागायती आहे, कुठल्या पद्धतीची शेती आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रमुख पिकं जी आहेत आपल्याकडची भारतातली जी काही प्रमुख पिकं आहेत, मग त्या प्रमुख पिकांबद्दल आपल्याला कुठे कुठलं पीक उगवतं, त्यांचे जर काही हायब्रिड्स असतील तर ते हायब्रिड्स कसे आहेत, त्या हायब्रिड कशा कारणासाठी तयार केले गेलेले आहेत, मग ते पिकाला पाणी कमी लागतंय का, की त्या पिकाला पेस्ट रेजिस्टन्स आहे किंवा त्या पिकाची वाढ लवकर होते, कुठल्या कारणासाठी ते हायब्रिडायझेशन केलेलं आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्या हायब्रिडायझेशन जे आहे त्याचं नाव काय, म्हणजे मग आता तांदूळ जर असेल तर तांदळाचं जे हायब्रिड पिकं आहेत त्याची नावं कुठली आहेत, गव्हाच्या हायब्रिडायझेशनची नावं कुठली आहेत, किंवा त्याचे जे वेगळे वेगळे वाणं आहेत ते कुठले आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, पुढे गेलं का. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, जैव खतांचा वापर. ठीक आहे, आता शेतीमध्ये सध्या जे काही नवीन नवीन वस्तू वापरल्या जात आहेत, मग त्या वस्तू कुठनं येत आहेत, कशा येत आहेत, त्यांचा वापर काय ते सगळं आपल्याला माहित पाहिजे. हरित क्रांती, पांढरी क्रांती, निळी क्रांती, ह्या कशाच्या रिलेटेड क्रांत्या आहेत, ह्या क्रांत्या कोणी घडवून आणलेल्या आहेत, कसल्या संदर्भात आहे. म्हणजे आता हरित क्रांती कसली क्रांती, हिरवा रंग मारायचा आहे का सगळीकडे, नाही, मग कसली क्रांती येते. पांढरी क्रांती म्हणजे काय की गोरे लोकांना आणायचंय का परत, नाही, तो ही क्रांती म्हणजे काय, ही क्रांती काय ते आपल्याला बघायचंय. त्याच्यानंतर ह्या क्रांती ज्या आहेत त्याची सुरुवात कशी झाली ते आपल्याला बघायचंय. ठीक आहे, महाराष्ट्रातील कृषी पद्धती आणि प्रादेशिक शेती पट्टे हे पण आपल्याला महत्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे सिंचन आणि कृषी उद्योग, इरिगेशन अँड अॅग्रो इंडस्ट्री. सिंचनाचे वेगळे वेगळे जे प्रकार आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. कालवे, बंधारे, विहिरी, ठिबक सिंचन, जलसंधारण, त्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स असतील त्या माहिती पाहिजे.
प्रमुख सिंचन जे प्रकल्प आहे महाराष्ट्रातले तरी ऍटलिस्ट तेवढं तरी आपल्याला माहिती पाहिजे. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हणाले आपल्याला धरणं माहिती पाहिजे. मुकोयना, जायकवाडी, इथे जयकवाडी झाले ते जायकवाडी आहे. उजनी, वर्धा, पेंच हे सगळेचे सगळे जे मोठे मोठे सिंचन प्रकल्प आहेत, मोठी मोठी धरणं आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत. कृषी उद्योग, मग साखर कारखाने कुठे कुठे आहेत, कापूस कारखाने कुठे कुठे आहेत, त्या कापसाचं काय केलं जातं, किंवा कापूस हा जो आपल्याकडे उगवतो त्याचे जर वेगळे वेगळे काही, जसं मी तुम्हाला इथे म्हणाले की हायब्रिड्स असतील, तर ते हायब्रिड्स कुठले आहेत, त्याचं काय काम आहे ते, दुग्ध उत्पादन, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग भारतातले मोठे मोठे किंवा महाराष्ट्रातले मोठे मोठे, हे सगळे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण आर्थिक भूगोलामध्ये. खनिज खनिज मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सुद्धा सांगितले होते. खनिज, भारतातली प्रमुख जी खनिज आहेत ती खनिज कोणती आहेत, ती कुठे मिळतात, त्याच्यानंतर महाराष्ट्रामधले खनिज पट्टे कुठले आहेत, तिथे कुठल्या पद्धतीचे खनिज मिळतात, कसे आहेत ते, त्यांच्यावर काम कसं केलं जातं, कारखाने कुठले आहेत तिथे, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, कोल्हापूर या ठिकाणी वेगळे वेगळे खनिज सापडतात आपल्याकडे. मग कुठले कुठले सापडतात, कोल्हापुरात कुठलं खनिज सापडतं, गोंदियात कुठलं सापडतं, चंद्रपुरात कुठलं सापडतं, नागपुरात कुठलं सापडतं, हे आपल्याला माहिती पाहिजे. खनिजांचं औद्योगिक महत्व आणि पर्यावरणीय परिणाम. मग आता हे खनिज जे आहेत, हे खनिज ज्या वेळेला आपण उपसून काढतोय, ते उपसून काढत असताना पर्यावरणावर काय परिणाम होत आहेत, त्याचा धोका निर्माण कसा होतोय, किंवा ते चांगले आहेत का, जे काही असेल, व्हॉट एव्हर इट इज. मी असं नाही म्हणते सगळेचे सगळे वाईटच असतील असंही नाहीये, सगळेच्या सगळे चांगलेच असतील असंही नाहीये. आणि पर्यावरणीय धोके हे तुम्ही पर्यावरणाशी छेडछाड केली की होणारच. मग ते कुठले पर्यावरणीय परिणाम आहे ते आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर उद्योग, इंडस्ट्रीज, महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीज आहेत, मग उद्योगांचे प्रकार कुठले आहेत, मग जड उद्योग, हलके उद्योग, लघु उद्योग, ग्रामीण उद्योग, हे सगळे उद्योग आपल्याला माहित पाहिजे. त्यांच्यासाठी ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील त्या माहित पाहिजे. भारतातली, महाराष्ट्रातली जी काही औद्योगिक क्षेत्रे आहेत ती माहिती पाहिजे. सगळ्यात मोठं कुठलं आहे, सगळ्यात लहान कुठलं आहे, किंवा कशा पद्धतीने नवीन डेव्हलपमेंट्स येत आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग, ऑटोमोबाईल, वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, आयटी, माहिती तंत्रज्ञान म्हणजे आयटी. ठीक आहे. साखर उद्योग, हे सगळ्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला अभ्यास कराव्या लागतात. ठीक आहे. परिवहन व दळणवळण, परिवहन आणि दळणवळण म्हणजे काय, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. परिवहनाचे प्रकार कुठले आहेत, रस्ते, रेल्वे, जल, वायू. मग याच्यामध्ये आता रस्त्यांच्या बाबतीत जर विचार केला तर मग आपल्याला प्रश्न विचारतात, महामार्ग, MH हा महामार्ग कुठे आहे, किंवा तो महामार्ग कुठे आहे, नॅशनल हायवेज आहेत, नॅशनल हायवेजला नंबर आहेत, नॅशनल हायवेजला नंबर आहे, NH1 पासून सुरू होतात, मग ते कुठे आहेत, कसे आहेत. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला हे जे सगळं आहे ते परिवहनाचे प्रकार माहित पाहिजे. पुढे जर आपण बघितलं, राष्ट्रीय महामार्ग मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, नॅशनल हायवे. गोल्डन क्वाड्रिलॅटरल योजना, गोल्डन क्वाड्रिलॅटरल योजना काय आहे ते आपल्याला माहित पाहिजे. कोणत्या कोणत्या शहरांना ती जोडते ते माहित पाहिजे. दळणवळण साधने, टेलिफोन, इंटरनेट, उपग्रह. उपग्रहांचा जर विचार केला, जे काही सॅटेलाइट भारताने पाठवलेले आहेत त्यातल्या त्यात रिसेंट वाले जे आहेत आणि सगळ्यात सुरुवातीचे जे होते, यांचं काम काय होतं, त्यांचे नावं काय होते, त्यांनी कुठल्या रिझन साठी पाठवलेले आहेत, किंवा त्या कुठल्या साली पाठवलेले आहेत, काय होतं, कधी कधी क्रोनॉलॉजी विचारली जाते, क्रोनॉलॉजिकली सांगा, 2-4 ते नावं देतात, मग त्या 2-4 नावांमध्ये आपल्याला क्रोनॉलॉजी शोधावी लागते. ठीक आहे. तर ते उपग्रहांची नावं वगैरे आपल्याला माहित पाहिजे. परिवहनाचे आर्थिक विकासातील योगदान. ठीक आहे. हे तर तुम्हाला वाचल्याशिवाय लक्षातच येणार नाहीये. ठीक आहे. तर हे जे सगळे विषय आहेत हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर अजून आपण बघितलं तर व्यापार, ट्रेड, व्यापार कशा पद्धतीने चालतो, मग भारतातला अंतर्गत व्यापार कसा चालतो आणि परदेशातला व्यापार कसा चालतो ते आपल्याला माहित पाहिजे. कुठल्या कुठल्या वस्तूंची आयात होते, कुठल्या वस्तूंची निर्यात होते ते आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधले जे काही मोठे व्यापार केंद्र आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. व्यापाराचं संतुलन कशा पद्धतीने असतं, मग आयात खूप जास्त असेल आणि निर्यात कमी असेल तर ते संतुलित म्हणू का आपण, किंवा निर्यात खूप जास्त असेल आणि आयात खूप कमी असेल तर त्याला संतुलन म्हणणार आहे का, तर नाही. दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या बॅलन्समध्ये पाहिजे. व्यापाराचं संतुलन पाहिजे, आणि व्यापाराचं संतुलन हे घरगुती लेवलला नाही म्हणत आपण हे नॅशनल लेवलला म्हणतोय. त्याच्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि जागतिकीकरणाचे जे काही परिणाम आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर लोकसंख्या व नागरीकरण, पॉप्युलेशन अँड अर्बनायझेशन. भारतातील लोकसंख्येचे वितरण कशा पद्धतीने आहे, घनता काय, वाढ काय. ठीक आहे. याच्यावर प्रश्न येतात, याच्यावर दरवर्षी प्रश्न येतात. आतापर्यंत ज्या काही आपल्या वेगळ्या वेगळ्या सेन्सस झालेल्या आहेत त्याच्या सेन्ससवर क्वेश्चन येतात. लास्ट सेन्सस जी होती ती लास्ट सेन्सस 2011 मध्ये झालेली होती. 21 मध्ये आपल्याकडे कोरोना होता, त्याच्यामुळे 2021 ची सेन्सस झालेली नाही. लोकसंख्याची जी गणना आहे ती झालेली नाहीये. त्याच्यामुळे
2011चे जे काही आहेत पॉइंट्स त्याच्यावरच अजूनही प्रश्न येत आहेत. मग कुठल्या शहरामध्ये जास्त आहे, कुठल्या शहरात कमी आहे, कुठल्या राज्यामधली घनता जास्त आहे, घनता कमी आहे, किंवा जे काही वाढ असेल ती वाढ, सेक्स रेशो जो असेल तो, एज्युकेशनल रेशो जो असेल तो, लिटररी रेट ज्याला आपण म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात लोकसंख्येची रचना. मग मी तेच सांगितलं आता. ओके. स्थलांतर, नागरीकरणाची कारणे, परिणाम, नागरीकरणाचे प्रश्न, मग नागरीकरणामुळे जे काही प्रश्न तयार होतात ते काय आहेत, महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता जी आहे ती कशी आहे, मग महाराष्ट्रातले जे प्रमुख शहर आहेत त्या प्रमुख शहरांमध्ये लोकसंख्या कशा पद्धतीने आहे, कुठले लोक जास्त आहेत, स्त्रिया जास्त आहेत का, पुरुष जास्त आहेत का, वर्किंग लेबर जास्त आहेत का, की नॉन वर्किंग कॅपिटल जास्त आहे आपल्याकडे, ह्युमन रिसोर्स म्हणूयात आपण कॅपिटलपेक्षा. त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो तो पर्यावरणीय भूगोलाचा. ठीक आहे. इन्व्हायरमेंटल जिओग्राफी आपली काय काय बघून झाली, आपली आर्थिक बघितली, त्याच्या आधी आपण भौतिक बघितली होती. ठीक आहे. आता परिसंस्था. परिसंस्था म्हणजे काय, सगळ्यात पहिलं परिसंस्थेची व्याख्या आणि घटक. मग जैविक अजैविक जे काही घटक असतील ते, अन्न साखळी, अन्न जाळ, जाळ म्हणण्याऐवजी याला अन्न जाल म्हणूयात, कळलं झालंय, अन्न जाल. ठीक आहे. त्याच्यानंतर फूड वेब ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, ऊर्जा प्रवाह, परिसंस्था, स्थल परिसंस्था, जल परिसंस्था, मानव निर्मित परिसंस्था. परिसंस्था म्हणजे काय हे जर तुम्हाला बघायचं असेल 11वी-12वीचे पुस्तकं घ्या, त्याच्यात आपल्याला अगदी व्यवस्थित हे कळतंय. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी जे आहे, जैवविविधता, जैवविविधतेचे प्रकार, मग जनुकीय जैवविविधता, प्रजाती लेव्हलला, परिसंस्थेची विविधता. ठीक आहे. भारतातील जैवविविधता केंद्रे, इंडियन बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स. ठीक आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय आणि बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट जे आहेत ते कुठे कुठे आहेत, महाराष्ट्रामधले कुठे आहे, महाराष्ट्रामधलं आपलं पश्चिम घाट जो आहे सह्याद्री, पश्चिम घाटामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे. तिथे जर आपण गेलो तर तिथे आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झाडं, खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फळं फुलांचे वेगळे वेगळे झाडं बघायला मिळतात, झुडपं बघायला मिळतात, प्राणी वेगळे वेगळे असतात तिथे. ठीक. तर ही जी जैवविविधता केंद्रे आहेत, मुळात जैवविविधतेचे प्रकार काय, जैवविविधता म्हणजे काय, आणि मग त्याच्यानंतर त्याची वेगळी वेगळी केंद्रे जी आहेत ती आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जैवविविधतेचे संवर्धन कशा पद्धतीने केले जातं, अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान, जैवमंडळ, राखीव क्षेत्रे, हे सगळ्याच्या सगळं, मग इन सिटू असू देत किंवा एक्स सिटू असू देत, जे काही संवर्धन असेल त्या संवर्धनासाठी जे काही उभारलेलं आहे गव्हर्नमेंटने ते आपल्याला नावं पाहिजे. मग आता नावं कशी लक्षात ठेवणार, तर जी काही अभयारण्य आहेत किंवा राष्ट्रीय उद्यानं आहेत, कुठल्या शहरामध्ये कुठलं राष्ट्रीय उद्यान आहे, ते शहर कुठल्या राज्यात आहे, हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. किंवा एखादं राष्ट्रीय उद्यान कुठल्या प्राण्यासाठी स्पेसिफिकली तयार केलेलं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. कुठलं अभयारण्य एखाद्या स्पेसिफिक प्राण्यासाठी जर तयार केलेलं असेल तर ते आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पर्यावरणाची हानी, इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. मग डिग्रेडेशनचा जर आपण विचार केला तर जंगलतोडमुळे सगळ्यात जास्त होत आहे. त्याच्यानंतर औद्योगिक प्रदूषण, मृदाक्षय, जलप्रदूषण. आता याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला एक मुद्दा सांगते. औद्योगिक प्रदूषण जे आहे याच्यामध्ये कुठल्या इलेमेंटमुळे, कुठल्या मूलद्रव्यामुळे, कुठल्या पद्धतीचं प्रदूषण होतं याच्यावर तुम्हाला प्रश्न येतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सल्फरमुळे काय होतं, किंवा ऍसिड रेन कशामुळे तयार होतो, ह्या अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. नागरीकरणामुळे पर्यावरणीय परिणाम, औद्योगिकरण आणि कार्बन उत्सर्जन. आता औद्योगिकरण आणि कार्बन उत्सर्जन एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या. हवामान बदल व जागतिक तापमान वाढ. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न ऑलरेडी दिलेला आहे, प्रश्न विसरू नका. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्लायमेट अँड वेदर. मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून दिली. लेक्चर बघून झालं की लगेच खाली कमेंटमध्ये सांगा की क्लायमेट आणि वेदर ह्या दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे. ठीक आहे. हवामान बदल व जागतिक तापमान वाढ. मग आता यांची कारणं जी आहेत ती कारणं आपल्याला विचारली जातात. मग हरितगृह वायू कुठले आहेत, त्याच्यामुळे काय होतं, त्यांचे सोर्सेस काय आहेत, मग ते नैसर्गिक आहेत का, किंवा जर समजा ते आर्टिफिशियल असेल, मॅनमेड असेल, तर मग मॅनमेडची जी कारणं आहेत ती कारणं कुठली आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने औद्योगिक क्रिया, वाहनांमधनं निघणारा धूर, त्याच्यानंतर परिणाम, हवामानामध्ये बदल झाला किंवा जागतिक तापमान वाढ झाली तर काय परिणाम होतील, समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होईल, समुद्राची जी काही सी लेवल आहे, मीन सी लेवल जी आहे ती इन्क्रीज होईल, त्याच्यानंतर दुष्काळ येऊ शकतोय, चक्रीवादळ येऊ शकतात, जैवविविधतेचा ऱ्हास होऊ शकतोय, तर तापमान वाढीमुळे हे एवढे सगळे परिणाम होणार आहे आणि हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. फक्त आता इथे आपल्याला ज्या वेळेला आपण अभ्यास करतोय त्यावेळेला फक्त माहिती म्हणून नाही चालत, तिथे आपल्याला
ऍक्च्युअल बघावं लागतं, किंवा जे काही आकडेवारी आहे, जे काही वेगळ्या वेगळ्या संस्था आहेत ग्लोबल लेवलला, की ज्या ह्या सगळ्यांचा अभ्यास करत असतात आणि तो अभ्यास करताना त्या आकडेवारी जाहीर करत असतात, ती आकडेवारी आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्यातल्या त्यातही जर समजा तुम्ही 2026 मध्ये एक्झाम देत असाल, तर 2025 मध्ये ज्या काही नवीन नवीन आकडेवारी, नवीन नवीन रिपोर्ट बाहेर आलेले आहेत, ते 2025 आणि 2026चे सगळे रिपोर्ट्स आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय करार जे काही केलेले आहेत पर्यावरणाच्या रक्षणासाठी, ठीक आहे, किंवा क्लायमेटसाठी, किंवा हवामान बदलासाठी, क्योटो प्रोटोकॉल झाला, पॅरिस करार झाला, किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स झालेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. आपत्तीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं हे आपल्याला माहित पाहिजे. पूर आला तर काय, भूकंप आला तर काय, चक्रीवादळ आला तर काय, दुष्काळ आला तर काय. आता याच्यासाठी गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते काय आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. आपत्ती प्रतिबंधक उपाय आपल्याला माहिती पाहिजे. पूर्व तयारी आपल्याला माहिती पाहिजे. पुनर्वसन धोरणं जी आहेत गव्हर्नमेंटची ती आपल्याला माहित पाहिजे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA आणि SDMA यांचं जे काही काम आहे ते काम सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर शाश्वत विकास, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हणाले सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तो सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या जे काही गोल्स आहेत, 17 गोल्स आहेत, ते 17च्या 17 गोल्स आपल्याला माहित पाहिजे. पर्यावरणाचं संरक्षण, आर्थिक विकासामधला समतोल, नवीकरणीय ऊर्जा. मग नवीकरणीय ऊर्जा म्हणजे काय, ज्या आपल्या रिन्युएबल रिसोर्सेस आहेत. मग कुठले झाले ते, सौर, वारा, जैव इंधन, हे रिन्युएबल रिसोर्सेस आहेत. त्यांचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल. संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकास धोरण, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, SDGs, 17 गोल्स आहेत. 2030 पर्यंत कंप्लीट करायचं असं ते ठरवलेलं होतं त्यांनी. ठीक आहे. ते त्याचा अभ्यास आपल्याला करायचा. गोल्सचे नंबर वाईज सुद्धा विचारतात, कुठल्या नंबरला कुठला गोल आहे. पर्यावरणीय धोरणे आणि कार्यक्रम. मग आता जे काही वेगळे वेगळे अधिनियम गव्हर्नमेंटने काढलेले आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. मग त्याच्यामध्ये वन्यजीव संरक्षणाचे अधिनियम असू देत, किंवा पर्यावरण संरक्षणाचे अधिनियम असू देत, जे काही असतील ते, किंवा प्रदूषणाशी रिलेटेड काही ऍक्ट असतील ते ऍक्ट आपल्याला माहिती पाहिजे. पाणी प्रदूषणाशी रिलेटेड वेगळे आहेत, एअर पोल्युशनशी रिलेटेड वेगळे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वच्छ भारत मिशन काय आहे, जलजीवन मिशन काय आहे, हरित महाराष्ट्राचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम काय आहे, कधी तयार झालाय, कोणी तयार केला, अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. आणि माझ्या मते भूगोलाचा, महाराष्ट्राचा भूगोल, बाकी सॉरी महाराष्ट्राचा भूगोल. आता महाराष्ट्राचा भूगोल जर आपण बघितला तर महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान कुठे आहे, म्हणजे जगाच्या पाठीवर महाराष्ट्र कुठे येतो ते आपल्याला माहित पाहिजे. भारतामध्ये त्याचा अक्षांश रेखांश, म्हणजे जागतिक स्तरावर अक्षांश रेखांश माहिती पाहिजे, आणि भारतामध्ये तो कुठल्या बाजूला येतो ते पण माहित पाहिजे. त्याची विस्तृती माहिती पाहिजे, सीमारेषा माहिती पाहिजे. माझ्यामध्ये मी हा पण प्रश्न तुम्हाला सांगितला होता ना, की तुम्ही मला हे सांगायचंय, महाराष्ट्राला किती किलोमीटरचं समुद्र किनारा लावलेला आहे. ठीक. मी केव्हाची विचार करत होते, मी तुम्हाला 2 प्रश्न दिले होते, मीच विसरून गेले. पहिला प्रश्न होता तुमचा, महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलाय, कमेंट मध्ये सांगा. आणि दुसरा प्रश्न, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्लायमेट अँड वेदर. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधले जे काही भूप्रदेश आहे, पश्चिम घाट, कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, ठीक आहे, ह्या सगळ्यांची आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्या आपण मागे पण बघितल्यात, नद्यांच्या याच्यामध्ये ह्याच बघितल्यात. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले जे मोठे मोठे सिंचन प्रकल्प आहेत ते कुठले, ते पण मी तुम्हाला मागेच सांगितलं. मी आता परत नाही एक्सप्लेन करत. सॉइल्स पण मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. हेच सांगितलं मी तुम्हाला. काळी मृदा आठवतंय, मृदा संरक्षणाचे उपाय, वृक्षारोपण, शेतीतील टेरेसिंग, ह्या सगळ्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहित पाहिजे महाराष्ट्राशी रिलेटेड. आता इथे आपण स्पेसिफिकली काय करतोय, महाराष्ट्राबद्दल विचार करतोय. पर्जन्य पद्धती आणि हवामान, रेनफॉल आणि क्लायमेट. आपल्याकडे रेनफॉल कधी होतो, कसा होतो, कुठल्या शहरात जास्त होतो, कुठल्या शहरात कमी होतो, कुठलं शहर पाणी जास्त वाचवतं, कुठलं शहर पाणी जास्त वाया घालवतं, किंवा कुठल्या शहराने वाया घालवतं म्हणजे ते पावसाचं जे पाणी आहे ते पावसाचं पाणी पण वाचवलं जातं ना. मग कुठलं शहर पावसाचं पाणी वाचवतं आणि कुठलं शहर पावसाचं पाणी वाया जाऊ देतं, अशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. कोकणामध्ये सगळ्यात जास्त पर्जन्य होतं, त्याच्यानंतर विदर्भामध्ये सगळ्यात कमी पाऊस पडतो. दक्षिण पश्चिम मान्सून आणि ईशान्य मान्सून, अशा 2 पद्धतीचे मान्सून सांगितलं ऑलरेडी तुम्हाला. एक मान्सून अशा पद्धतीने आणि एक मान्सून अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. तर हे दोघं मान्सून जे आहेत ते मान्सून बद्दलची आपल्याला माहिती पाहिजे.
दक्षिण पश्चिम मान्सून. हवामानाचे प्रकार आपल्याकडे कुठले कुठले आहे? कोकणामध्ये ओलसर हवामान असतं, विदर्भामध्ये कोरडं हवामान असतं. आपल्याला माहितीये की जर समजा आपण समुद्र किनाऱ्यावर गेलो तर आपल्याला दमट हवामान बघायला मिळतं. तेच जर तुम्ही समुद्रापासून जसं जसं लांब जाल तसं जसं वातावरण कसं होतं, कोरडं होत जातं. त्याच्यानंतर आपल्याकडे ऍग्रिकल्चरल झोन्स कुठे आहेत, कृषीची विभागणी कशी केलेली आहे. मग आता इकडे बघा, इथे आपल्याकडे प्रत्येक विभागामध्ये वेगळ्या पद्धतीचे पिकं येत असतात. ठीक आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितलं तर ऊस आणि भात येतो. मराठवाड्यामध्ये डाळी आणि ज्वारी येते. विदर्भामध्ये कापूस आणि सोयाबीन येतो. कोकणामध्ये बागायती शेती होते, फळे होतात, मसाले येतात. ठीक आहे. तर याची कृषी विभागणी जी आहे ती आपल्याला बघायची. तर ती जी आहे ती दोन गोष्टींवर अवलंबून आहे. एक म्हणजे क्लायमेट, दुसरं म्हणजे सॉइल. ठीक आहे. त्याच्यानंतर पाणी, त्यांच्या प्रत्येक एरियामध्ये पडणारं पाणी पण वेगळं आहे, प्रत्येक ठिकाणी पडणारा पाऊस पण वेगळा आहे. औद्योगिक खनिज आणि क्षेत्रे, औद्योगिक व खनिज क्षेत्रे. मुंबई पुणे औद्योगिक पट्टा, नाशिक औरंगाबाद औद्योगिक पट्टा, नागपूर चंद्रपूर औद्योगिक पट्टा. प्रत्येक ठिकाणचं वेगळं वेगळं आहे. ठीक आहे. मुंबई पुण्यामध्ये तुम्हाला काय मायनिंग वाले औद्योगिक पट्टे नाही. मुंबई पुण्यामध्ये तुम्हाला IT वाले औद्योगिक पट्टे आहेत. नाशिक औरंगाबाद मध्ये जर आपण बघितलं तर तिथे ऍग्रिकल्चरल जास्त बघायला मिळतं. तिथे काही तुम्हाला खनिज नाही मिळणार आहे. ठीक आहे. नागपूर चंद्रपूरमध्ये जर तुम्ही गेले तर तिथे खनिज मिनरल वाले औद्योगिक पट्टे किंवा खनिज क्षेत्र बघायला मिळते. खनिज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कुठली कुठली सापडतात? कोळसा सापडतो, मॅंगनीज सापडतं, लोखंड सापडतं. अजून काही खनिज असतील तर ते खनिज कोल्हापूरमध्ये काय सापडतात? इथे बघायचे चंद्रपूर आणि गोंदिया दोनच दिलेले आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की कोल्हापुरामध्ये पण सापडतं आपल्याकडे खनिज. तर ते खनिज कुठलं आहे ते सांगा, विचार करा, बघा, वाचा. त्याच्यानंतर लोकसंख्या व नागरीकरण. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी ज्या वेळेला लोकसंख्या आणि नागरीकरण आपण बघतो, नगरी झालं इथे नागरीकरण. ठीक आहे. तो हे महाराष्ट्राशी रिलेटेड 2011ची जी काही सेन्सस होती त्याच्यातले जे काही आकडे आहेत त्या आकड्यांवर आपल्याला हा सगळा अभ्यास करायचा आहे, लोकसंख्या आणि नागरीकरणाचा. ठीक आहे. तेच सगळे पॉइंट पण महाराष्ट्राशी रिलेटेड. ठीक आहे. नैसर्गिक संसाधने व पर्यावरण संरक्षण, वनसंपदा ज्या काही आहेत महाराष्ट्रातल्या त्यांचं बघायचंय, जलसंपदा, पर्यटन संसाधने, वेगळ्या वेगळ्या जागी पर्यटन स्थळं आहेत, त्या पर्यटन स्थळांचं आपल्याला जी काही माहिती असेल ती पाहिजे. युनेस्को मधली जी काही माहिती असेल ती आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. पर्यावरणीय आव्हाने, मग कुठले कुठले दुष्काळ, वाळवंटीकरण, जलप्रदूषण आपल्याला हे कुठे बघायला मिळतात? हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघायला मिळतात. आपल्या नद्या जर बघितल्या तर त्या अतिशय प्रदूषित आहे. आपल्याकडे आता खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड चाललेली आहे आणि वृक्षतोडीमुळे वाळवंटीकरण होत आहे. त्याच्यानंतर रिजनल डिव्हिजन, महाराष्ट्राचं रिजनल डिव्हिजन कशा पद्धतीने केलेले आहे? सह्याद्री पर्वतरांगा, कोकण किनारपट्टी, दख्खनचं पठार आणि विदर्भातलं मैदान. या सगळ्या विभागांचं जे काही हवामान आहे ते हवामान आपल्याला माहिती पाहिजे. शेती आणि आर्थिक वैशिष्ट्य त्या एरियाची वेगळी वेगळी जी काही आहेत ती आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा आपल्याला बारीक बारीक अभ्यास करायचा आहे. आणि आय थिंक भूगोलाचा आपला भूगोलाचा जो काही आपला सिलेबस होता तो भूगोलाचा सिलेबस आपला इथे संपलाय. अतिशय डिटेलमध्ये मी भूगोलाचा सिलेबस घेतलेला आहे आणि तुम्ही एवढं जरी गेलं ना तरी तुमचे प्रिलिम्स खूप आरामात पास होते. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला भेटूयात. थँक्यू.